7 दिवसात दत्तगुरूंचा अनुभव कसा येतो? साधा पण शक्तिशाली उपाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. सुरुवातीचा श्वास. कधीकधी मोठा बदल येण्याआधी मन शांत होतं. जणू काही अदृश्य शक्ती आपल्याला विचारते, तू तयार आहेस का? दत्तगुरूंचा अनुभव आवाजाने नाही, पण मनातल्या हलक्या शांत स्पंदनाने सुरू होतो. 7 दिवसांच्या या साध्या उपायाने तू फक्त प्रार्थना करणार नाहीस, तर स्वतःकडे परत येणार आहेस. पहिल्या दिवशी फक्त 1 मिनिट डोळे मिटून बस. सावकाश श्वास घे आणि मनात हळूच म्हण, ओम दत्तात्रेयाय नमः. काहीही अपेक्षा न ठेवता फक्त अनुभूती वाटू दे. इथूनच तुझा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला आहे. भाग 2. मनात विचार थांबतो. दुसऱ्या दिवशी मन बदलणारा प्रयत्न करू नको. विचार येऊ दे, जाऊ दे. तू निरीक्षक बन. आज फक्त स्वीकार. मन कधी शांत, कधी अस्थिर असतं, पण गुरूंच्या मार्गात दोन्ही ठीक आहेत. मंत्र हळू आणि भावनेने म्हण. ओम दत्तात्रेयाय नमः. शब्दांपेक्षा भावना मोठी असते. विचार थांबवायचे नाहीत, त्यांना धरायचं नाही, फक्त पाहायचं. ही साधना जाणीव निर्माण करते. आज तुझ्या आत सूक्ष्म शांतता तयार होईल. मनावर नियंत्रण नाही, पण उपस्थिती वाढते आहे. हेच खरं दुसरं पाऊल आहे. भाग 3. दत्तगुरूंचा स्पर्श. तिसऱ्या दिवशी मंत्र म्हणताना मनात एक हलकं उबदार भावना येईल. जणू काही ओझं कुणीतरी काढून घेतलंय. हा अनुभव पकडू नकोस, फक्त जाणवू दे. आज काहीतरी चांगलं कर. एखाद्या व्यक्तीला मदत कर, प्रार्थना कर किंवा प्रेमाने बोल. दत्तगुरूंची ऊर्जा दयेतून वाहते. मंत्र म्हण, ओम दत्तात्रेयाय नमः, आणि मनातून प्रेम वाहू दे. आज तुझ्यात दया, शांती आणि प्रकाश वाढू लागेल. हा दिवस आतला बदल जाणवण्याचा आहे. तुझं मन आता गुरूंना स्पर्श करू लागलंय. भाग 4. शांततेचा प्रकाश. चौथ्या दिवशी बसताना तुझा श्वास अधिक शांत होईल. ही क्रिया तुझी नाही, गुरूंची आहे. आज 5 मिनिट पश्चिम दिशेला किंवा दत्तगुरूंच्या फोटोसमोर शांतपणे बस. डोळे मिट आणि मंत्र म्हण. आता श्वास आपोआप मंद होतील. मनात सांग, मी एकटा नाही, तुझ्या मागे अदृश्य संरक्षण आहे. आज आत्मविश्वास वाढेल. मनात एक गुप्त प्रकाश पेटेल. हा दिवस अंतर्मनाशी आणि गुरूंशी जोडला जाणार आहे. भाग 5. संकेत सुरू होतात. 5व्या दिवशी तुला काही सूक्ष्म संकेत मिळतात. अचानक दत्तगुरूंचं नाव दिसेल. कोणी मंत्र म्हणताना ऐकू येईल किंवा मनात शांतता येईल. हे योगायोग नाहीत, हा संवाद आहे. रात्री झोपण्याआधी गुरूंना मनात सांग, आजचा दिवस तुमचा आशीर्वाद आहे. मग हळूच म्हण, ओम दत्तात्रेयाय नमः. तक्रार, मागणी किंवा भीती मनातून काढ. भावना ठेव, मी ऐकतोय. आज स्वप्न, प्रकाश किंवा स्पर्शाचा अनुभव येऊ शकतो. घाबरू नको, स्वीकार. हा दिवस खूप शक्तिशाली आहे. भाग 6. आतला दरवाजा उघडतो. 6व्या दिवशी तुला जाणवेल, राग, भीती किंवा गोंधळ कमी झाला आहे. तू आधीसारखा प्रतिक्रिया देत नाहीस. मंत्र आता शब्द नाही, ऊर्जा बनलेला आहे. आज हळू आणि लयीत मंत्र म्हण. हात जोडून मनात सांग, दत्तगुरू, मी तुमचा आहे. इथे साधना समर्पणात बदलते. आता गुरु तुझ्या मार्गे काम करत आहेत. हा दिवस आतल्या दार उघडण्याचा आहे. बदल सुरू झालाय आणि आता तो थांबणार नाही. भाग 7. अनुभूतीचा जन्म. 7व्या दिवशी काहीतरी गूढ घडेल. दृश्य, भावना, अश्रू, अचानक शांतता किंवा ऊर्जेचा प्रवाह, काहीही, पण ते येईल. हे तुझं उत्तर आहे. आज काही मागू नको, फक्त म्हण, ओम दत्तात्रेयाय नमः, आणि आभार मान. आता गुरु बाहेर नाहीत, ते तुझ्या आत बसलेत. हा दिवस तुला समजवतो,
अनुभव प्रयत्नांतून नाही, समर्पणातून जन्मतो. आजपासून तुझ्या जीवनात गुरूंची सतत उपस्थिती सुरू झाली आहे. भाग 8. शरणागतीची ताकद. 8व्या दिवशी भावना हलकी वाटेल. जुने विचार किंवा दुःख कमी होईल. गुरूंचं नाव आता प्रेमासारखं जाणवतं. आज पाण्यासमोर किंवा पाणी पिताना मनात म्हण, ओम दत्तात्रेयाय नमः. पाणी आत्म्याची शुद्धी करतो. जर कोणावर राग किंवा दुःख असेल तर आज मनात माफ कर. क्षमा आत्म्याची दारे उघडते. आज शांतता अधिक खोल होते. हा दिवस तुझ्या आत्म्याला नवीन ऊर्जेशी जोडतो. भाग 9. शांत आवाज. 9व्या दिवशी तुझ्या मनात एक शांत शब्द किंवा संदेश येईल. हा विचार नाही, मार्गदर्शन आहे. आज मंत्र जबरदस्तीने नाही तर श्वासासोबत वाहू दे. बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. चालताना, काम करताना किंवा झोपण्याआधी हा आवाज जाणवेल. या दिवसापासून गुरु तुझ्याशी शांत ऊर्जेतून संवाद सुरू करतात. जे जाणवलं ते लिहून ठेव, कारण पुढील मार्गदर्शन याच अनुभवावर उभं राहणार आहे. भाग 10. आशीर्वादाची लहर. 10व्या दिवशी शरीरात ऊब, शहारे किंवा डोळ्यात पाणी येऊ शकतं. हा भावनिक क्षण आहे. आज हळूवार मंत्र म्हण, पण जास्त लक्ष भावनेवर ठेव. धन्यवाद. आज एका गोष्टीसाठी आभार मान. जर ती गोष्ट छोटी असली तरी आभारामुळे कृपा खुलते. आज दत्तगुरूंचा स्पर्श स्पष्ट जाणवू शकतो. हा दिवस आशीर्वादाचा आहे आणि इथून तुझं मन गुरूंच्या प्रकाशात स्थिर होऊ लागतं. भाग 11. साक्षीभाव. 11व्या दिवशी तू स्वतःला बदललेलं पाहशील. भावना येतील पण तू वाहणार नाहीस. तू पाहशील आता तू प्रतिक्रिया नसून निरीक्षक बनला आहेस. आज मनात फक्त एक वाक्य ठेव, जे होत आहे ते माझ्या भल्यासाठी आहे. मंत्र शांतपणे म्हण. प्रार्थना नाही, मागणी नाही, फक्त स्वीकार. आज तू गुरूंच्या ऊर्जेशी एकरूप होत आहेस. आता तुझी अंतशक्ती जागी होऊ लागली आहे. भाग 12. गुरूंचं सामर्थ्य. 12व्या दिवशी मंत्र आता तुझ्या श्वासासारखा वाहतो. डोळे मिटले की शांतता स्वतः येते. आज एखादा निर्णय घे. आरोग्य, जीवन, मन, वागणूक किंवा सवय. आता तुझा निर्णय गुरूंच्या मार्गदर्शनातून येईल. आज सांग, मी योग्य मार्गावर आहे. मंत्र हळू म्हण, ओम दत्तात्रेयाय नमः. आजपासून तुला बाहेर उत्तर शोधायची गरज नाही, कारण आता उत्तर तुझ्या आत जागं झालं आहे. भाग 13. पूर्ण समर्पण. 13व्या दिवशी मनात भावना येईल, मी नाही करत, गुरु करत आहेत. ही भावना शब्दांपेक्षा मोठी आहे. आज मंत्र भावनेने म्हण, ओम दत्तात्रेयाय नमः, आणि मनात सांग, मी तुमचा आहे. इथे साधना प्रेमात बदलते. अपेक्षा नाही, नियंत्रण नाही, फक्त समर्पण. आज श्रद्धा गहिरी होते, आणि जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार दूर नसतात. भाग 14. अनुभूतीचे रूपांतर. 14व्या दिवशी तुझ्यातील शांतता आत बाहेर दिसू लागते. चेहरा स्थिर, आवाज मृदू आणि मन स्वच्छ झालेलं असतं. आज कोणत्याही कामात घाई करू नको. प्रेमाने, जाणीवेने वाग. मंत्र मनात वाहू दे. आज जगताना तुला जाणवेल, साधना आता ध्यानात नाही तर प्रत्येक क्षणात झाली आहे. लोक तुला पाहून विचारतील, तू बदललास कसा? आणि तू मनात हसशील, कारण तुला उत्तर माहिती आहे. भाग 15. गुरूंची उपस्थिती. 15वा दिवस म्हणजे पूर्णता. आता दत्तगुरू बाहेर नाहीत, ते तुझ्या श्वासात आहेत. आज शांतपणे बस आणि मनात हळूच म्हण, ओम दत्तात्रेयाय नमः. दत्तगुरू, माझं जीवन तुमचं आहे. आजपासून तू एक साधक नाही, तू जोडलेला, जागृत आणि संरक्षित आहेस. पुढे काहीही घडलं तरी लक्षात ठेव, तुझ्या मागे गुरूंचा हात आहे आणि हा हात कधीही सुटत नाही. या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.